नमस्कार. लोकसंदेश न्यूजमध्ये आपण सर्वांचं स्वागत. मी तेजस्विनी शर्मा. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. रेल्वे स्थानकावर अडकलेल्या प्रवाशांना नांद्रेकरांनी दिला मायेचा आधार. प्रवाशांचा नांद्रेकरांना सलाम. आत्ताच्या धावपळीच्या जगात सर्वांनाच वेळ कमी पडतो, पण त्यातही स्वतःची कामे बाजूला ठेवून दुसऱ्यांची मदत करणारे काही जण असतात. असाच सुखद अनुभव रेल्वे प्रवाशांना नांद्रे येथे आला. नांद्रे सांगली येथे गेट नंबर 123चे मिरज पुणे रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू होते. मात्र नियोजित वेळेत काम पूर्ण न झाल्याने आणि वाहतूक बंद झाल्याने प्रवाशांना रात्री उशिरापर्यंत अनेक अडचणींना तोंड देत ताटकळत बसावे लागले. आमच्या पोरगीचं तिकीट काढलं नाही म्हणून 300 रुपये टीसीवाल्याने घेतलं. आता आम्हाला जायला पैसे आहेत का? आम्ही कसं जायचं? आता तिथनं कोल्हापूर तिकीट काढले, आता आम्हाला इथं आणून सोडलं. आम्ही कसं जायचं सांगा तुम्ही आता आम्हाला. पर पुढे गाडी चालवत नाही, मग ह्याला कल्पना होती नाही. गाडी पुढे काढली पाहिजे नव्हते ना. नांद्रेवरून अर्ध्या वाटत का सोडलं लोकांना? लहान लहान मुलं आहेत, त्यांच्या पोटात अन्न नाही, काय करायचं त्यांनी? प्रथम कुतूहल, मग चर्चा, वाढती गैरसोय आणि बंद झालेली रेल्वे वाहतूक यामुळे प्रवाशांमध्ये तणाव वाढला आणि काही प्रवासी संतप्त झाले. त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तुम्ही तिकीटच काय दिली? तिला पैसा नाही ती जायला. आम्ही थोडं पैसा पैसा थोडा आणलेला आहे. ती कसं आम्ही पुढे जाणार सांगा बघ. मिर्जापर्यंत आम्ही पंढरपूर गाठायचं आहे. आम्ही पैसे कोण देणार? कोणी बोलवली? त्याचे पैसे कोण देणार? आमच्या तिकीटाचे पैसे कोण देणार? ती फुकट असली तर आम्ही जाणार, इथं थांबणार आहे आम्ही. आम्ही जाणार नाही पुढे बघा. तिकीटच द्यायचं नाही. होय तिकीट द्यायचं तुम्ही पुढे पुढे रेल्वे खाली झाले माणसं आली नसती. बरं का इथं लोकांनी दंगा करतात, त्यांचं बोलवणी करण्याकरता तुम्ही एसटी बोलून आम्हाला तिथपर्यंत फुकट सोडलं पाहिजे. झाली पाहिजे ना. आमच्या बरोबर लहान मुलं आहेत, आमची पण काहीतरी असं आड राहण्यात तुम्ही आणून जर ट्रेन थांबवली तर आमची काय सोय आहे? एकतर आमचं घर एवढं लांब आहे, आमची लहान मुलांना भूक लागली तर काय करणार? एकतर इथं पाण्याची पण सोय नाहीये. मग तुम्ही आता कुठे जाणार आहे? आम्ही आता विश्रामबागला जाणार आहे. आता इथून किती अंतर आहे? थोडंसंच अंतर आहे ना. मग बाकीच्या लोकांचं सोडा, पण इथं जी मोठी लहान मुलं आहेत त्यांचं काय करायचं? टापूरला आम्ही जाणार आहेत लहान लहान मुलं घेऊन. आम्ही तर काय करणार सांगा ना. आता आम्ही लहान लहान मुलं घेऊन ठेवायचे का? आता बायका माणसाने जायचं सांगा कुठं बरं. काय तर केलं तर रात्रीच्या वेळी एकट्या बायका बाय माणूस कोण नाही. बायका बायका सगळे आम्ही पंढरपूर गाठायचं. आम्ही काय बोललो नसतो. तुम्ही अशी काही अगोदर तुम्ही त्याचं हे करायचं नाही. पुढे तिकीट द्यायचं नाही ते मागं मागतं. ही बातमी कळताच मिरज पंचायत समितीचे सदस्य राहुल सकळे यांच्यासोबत नांद्रे येथील 25-30 तरुणांनी रेल्वे स्थानकाकडे धाव घेतली. आपकी जिम्मेदारी है साहब, ऐसा मत करो आप. आपकी जिम्मेदारी है साहब, ऐसा मत करो आप. आपकी जिम्मेदारी है साहब, ऐसा मत करो आप. आणि परिस्थिती समजून घेत प्रवाशांना पाण्याच्या बाटल्या, बिस्किटे आदी साहित्य वाटप करून त्यांना धीर देत घरी सुखरूप पोहोचण्याची व्यवस्था केल्याने प्रवाशांचा जीव भांड्यात पडला. या कठीण प्रसंगी रेल्वे प्रशासन, रेल्वे पोलीस, सांगली ग्रामीण पोलीस, एसटी महामंडळ प्रशासन, नांद्रे ग्रामस्थ आणि प्रवाशांनी सुद्धा एकमेकांना समजून घेत मार्ग काढला. विशेष बाब म्हणजे खासदार संजय पाटील यांनीही घटनास्थळी अडकलेल्या प्रवाशांना सुखरूप पोहोचण्यासाठी एसटी बस सेवा उपलब्ध करून दिली. सांगली एसटी डेपोच्या अमृता ताम्हळकर यांनी तात्काळ विशेष व्यवस्था करून मोठे सहकार्य केले. घटनास्थळी अडकलेल्या प्रवाशांना पंचायत समिती सदस्यांनी आर्थिक मदतही केल्याने गरीब महिला प्रवाशांनी त्यांचे आभार मानले. या मदत कार्यात खासदार संजय काकांसह राहुल सकळे, विकास यादव पाटील, श्रेणिक खवाटे, सुदर्शन मदबाळना, अनिकेत पाटील, सम्मेद सकळे, निखिल पाटील, महावीर पाटील, अजिंक्य खोत, ओंकार साळुंखे, मनसूर मुजावर यांच्यासह आणखी 30-40 युवक सहभागी झाले होते. दैनिक तरुण भारतचे पत्रकार मेहबूब मुल्ला आणि लोकसंदेश न्यूजचे पत्रकार तौहीद मुल्ला हेही सायंकाळी 7 ते रात्र 12पर्यंत मदत कार्यात सहभागी होते. निस्वार्थी सेवेचे आणि उत्तम सहकार्याचे ठळक उदाहरण नांद्रेकरांनी घालून दिल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. लोकसंदेश न्यूजसाठी तौहीद मुल्ला, नांद्रे.